हॅलो, नमस्कार. मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. कालच्या व्हिडिओला इतका छान रिस्पॉन्स आलेला आहे आणि मलासुद्धा व्हिडिओ बनवायला अजून जास्त उत्साह आला, कारण की इतका छान उत्साह आहे आणि मेन म्हणजे खूप छान रिस्पॉन्स येतोय सगळ्यांचा. मला पूर्ण असे 200+ मेसेज आहेत की मला पण शिकायचं आहे. यूट्यूब कसं हे करायचं आहे, ते चॅनल कसं ओपन करायचं आहे ते. त्यामुळे ना मग मी पण खूप एक्सायटेड होते की बाबा खरंच तो व्हिडिओ कधी एकदा आपण अपलोड करूया ते. चला, आणि कालच्या बोलण्यातून ना मला हेही जाणवलं की प्रत्येकाने कालचा व्हिडिओ बघून नंतरच्या रिप्लायमध्ये सांगितलेलं आहे की येस, आम्ही टॉपिकसुद्धा ठरवलेला आहे की आम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचे आहेत ते. त्याच्यामधले बऱ्याच जणांनी मला जे सांगितलं ना ते तुमच्यासमोर मी थोडंसं सांगते की काही जणांचं मत होतं की ताई मला चेहरा नाही दाखवायचा आहे, मला फेस रिव्हील नाही करायचे. तर मग पण मला कुकिंगची आवड आहे, सो मी कुकिंगचं चॅनेल डन करणार आहे. काही जणांना कपडे शिवण्याची आवड आहे, काही जणांना रांगोळी खूप छान येते, त्यांनी रांगोळीचं सांगितलं. काही जणांनी सांगितलं की मला क्राफ्टिंग खूप छान जमते. सो ते असे कितीतरी, काही जणांनी सांगितलं मला रील छान जमतात, मला छान एडिटिंग जमते. त्याच्यानंतर काही जणांना ब्लॉगिंगची आवड आहे. सो इतके म्हणजे काय सब्जेक्ट आहेत असे की त्या टॉपिकवरती आपण आता व्हिडिओ स्टार्ट करणार आहोत. आय होप सो तुम्ही एक डायरी मेंटेन करा, कारण की त्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला जे काही उद्या करायचं आहे, सो त्याची जी तयारी झाली पाहिजे ती आज झाली पाहिजे. त्यामुळे एक डायरी नक्की मेंटेन करा आणि आजची तारीख, आजचा वार सगळं तुम्ही नोट डाऊन करून ठेवा आणि तुमचा जो काही सब्जेक्ट आहे सो ते. आणि त्यानंतर आपल्याला ज्या एमपर्यंत पोचायचं आहे, सो मला असं वाटतं की आपण पूर्ण 3 महिन्यामध्ये आपण या यूट्यूबमध्ये सक्सेस होऊन दाखवायचंच आहे. सो हे आपण आपल्या मनाशी ठरवूया आणि आपण पुढे जाऊया. सो चला, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया की यूट्यूब चॅनल हे स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने आपल्याला चालू करायचं आहे. आणि सगळ्यात पहिली जी स्टेप आहे तर ती काय असणार आहे आणि त्याच्यानंतरच्या स्टेप मी तुम्हाला हळूहळू सांगणारच आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जो आहे तर तो नवीन ईमेल आय डी आपल्याला ओपन करायचा आहे. सो नवीनच का ते मी सांगते तुम्हाला. आता याच्या पुढे मी स्क्रीन शेअर करून तुम्हाला दाखवेन पूर्ण की कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. पण त्याच्या आधी मी सांगते की नवीनच ईमेल आय डी का घ्यायचा आहे. कारण की तुमच्या आता मोबाईलमध्ये तुमच्या यूट्यूबमध्ये जाऊन ओपन केल्यानंतर तुम्हाला कळेल की ईमेल आय डी आहे, पण तो खूप जुना आहे. त्याच्यावरची जी डेट आहे ती खूप जुनी आहे. सो आपल्याला आत्ता रिसेंटली डेट असलेली आपल्याला ईमेल आय डी ओपन करायचं आहे. म्हणजे आज ओपन केला तर आजचीच तारीख आपल्या त्या चॅनलवरती सुद्धा येत असते. आणि जेव्हा आपल्याला मॉनिटाईजची वेळ येते तेव्हा आपल्याला 4000 वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर हे पूर्ण करावे लागतात. आणि आता शॉर्टचा सुद्धा बराचसा जो काही क्रायटेरिया आहे तो सुद्धा आता कमी झालेला आहे. मॉनिटायझेशनचा सुद्धा जो काही वॉच टाईम आहे तर तो सुद्धा आता कमी झालेला आहे. सो ते हळूहळू त्या पुढच्या गोष्टी आहेत. सो सध्या आपण चॅनल कसं स्टार्ट करणार आहे तेच आपण हळूहळू बघूया. कारण की बघा, जर आजच्या दिवसापासून ते पूर्ण 1 वर्षापर्यंतचा जो वॉच टाईम काउंट केला जातो, 1 वर्षाच्या आतमध्ये आपण जर केलं तर त्याचा फायदा खूप जास्त आहे. सो म्हणून मी म्हटलं मिनिमम आपण 3 महिन्यामध्ये आपलं चॅनल मॉनिटाईज करायचं आहे आणि छान इन्कमला सुरुवात करायचं आहे. सो आपण तेच आपलं एम ठेवूया. आणि चला, मी तुम्हाला सांगते की सुरुवातीला ईमेल आय डी कसा ओपन करायचा आहे ते, आणि त्यानंतर आपण पुढची स्टेप बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मोबाईलमध्ये आल्यानंतर आपल्याला जायचं आहे जीमेलमध्ये. जीमेलमध्ये गेल्यानंतर वरती जे गोल आयकॉन आहे तिथे ए दिसतंय, तिथे क्लिक करायचं आहे त्याच्यावरती. आणि इथे माझे ऑलरेडी ईमेल आय डी आहेत. सो त्याच्या खाली सगळ्यात शेवटी ॲड अनदर अकाउंट, सो त्यावरती क्लिक करायचं आहे आणि गुगलमध्ये जायचं आहे. सो गुगलमध्ये गेल्यानंतर आपल्याला चेकिंग इन्फो येतं. त्यानंतर तुमचा जे काही पासवर्ड असेल ते मागेल. मी थंब लावलेला आहे, सो थंब. त्यानंतर इथे क्रिएट अकाउंट करायचं आहे. सो याच्यामध्ये काय लिहिलंय बघा, फॉर माय पर्सनल यूज अँड फॉर वर्क ऑर माय बिझनेस. सो आपल्याला फॉर माय पर्सनल यूज हे क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे आपलं जे फर्स्ट नेम आहे ते लिहायचं आहे. तुमचं जे काही नाव असेल तर ते तुम्ही इथे लिहू शकता आणि इथे तुमचं सरनेम लिहायचं आहे. सो मी लिहिते इथे
त्यानंतर आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर पुन्हा इथे आपल्याला आपली बर्थ डेट लिहायची आहे. बर्थ डेट लिहून इथे इयर टाकायचं आहे आणि जेंडर लिहायचं आहे. सो पुन्हा आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. तर इथे यूट्यूबने स्वतः काही 2 ईमेल दिलेले आहेत. सो ते तुम्ही घ्यायचं असेल तर ते घेऊ शकता, नसेल तर क्रिएट युअर ओन जीमेल ॲड्रेस. सो तोच मी घेते, सूर्यवंशी रश्मी 642@gmail.com. सो याला मी क्लिक केले, मला हा आवडला आणि त्यानंतर मला नेक्स्ट करायचं आहे. सो नेक्स्ट केल्यानंतर इथे जो पासवर्ड आहे तो असा स्ट्रॉंग पासवर्ड आपल्याला बनवायचा आहे. म्हणजे एखादं याच्यामध्ये जे आहे ते सिम्बॉल पण टाकायचं आहे. सो सिम्बॉल तुम्ही टाकू शकता आणि पुन्हा नेक्स्ट करायचे. सो त्यानंतर इथे आपलं जी ईमेल आय डी आहे तर तो रेडी झालाय. पुन्हा इथे नेक्स्ट करायचं आहे आणि त्यानंतर काही प्रायव्हसी अँड टर्म्स आहेत. सगळ्यात शेवटी खाली यायचं आहे, आय ॲग्री करायचं आहे आणि आय ॲग्री केल्यानंतर इथे हे होते, सर्च होते ते आणि इथे आपला जो ईमेल आय डी आहे तर तो डन झालेला आहे. सो इथून आपल्याला आता बॅक यायचं आहे. कुठे? यूट्यूबमध्ये यायचं आहे आपल्याला. सो यूट्यूबमध्ये आल्यानंतर इथे यू लिहिलेलं आहे सगळ्यात खाली शेवटी. सो यूवरती जायचं आहे आणि इथे माझं चॅनल आहे हे. सो त्याला स्विच करायचं आहे. स्विच केल्यानंतर इथे आपल्याला बाकीची जी दुसरी अकाउंट आहेत आपली सो ती दिसतात आणि आत्ता जे काही ईमेल आय डी तयार झालं आहे सूर्यवंशी रश्मी 642 जीमेल, सो ते आहे आपलं चॅनेल. सो त्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला आणि पुन्हा आपल्याला बघा आता हे यूट्यूबचं वगैरे काही स्टार्ट नाही आहे. सो पुन्हा इथे जे गोल आयकॉन आहे त्याला क्लिक करायचं आहे. क्रिएट अ चॅनल लिहिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करून इथे आपल्याला प्रोफाईल टाकायचा आहे, पिक्चर टाकायचा आहे आपल्याला. इथे तुमच्या सध्या आता मोबाईलमध्ये जो कोणता पिक्चर्स आहे तो तुम्ही लावू शकता. इथे नेम आहे आणि इथे आहे हँडल नेम. सो हँडल नेम जे आहे ना तर ते आपण जेव्हा एखाद्याला कमेंट करतो सो ते हँडल नेम तिथे सीन होत असतं, तिथे दिसत असतं. आणि त्यानंतर आता खाली लिहिलेलं आहे बघा, क्रिएट चॅनेल. हे इतकं सगळं झाल्यानंतर क्रिएट चॅनल करायचं आहे आणि पुन्हा आता आपल्याला या चॅनलवरती जायचं आहे आणि इथे व्ह्यू चॅनल असं दिसेल. व्ह्यू चॅनल दिसल्यानंतर इथे पेन्सिलचा आयकॉन आहे. पेन्सिलच्या आयकॉनमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथे पुन्हा खाली डिस्क्रिप्शन येतं. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा एक पेन्सिलचा आयकॉन आहे. त्यानंतर इथे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला तुमच्या चॅनलबद्दल सांगायचं आहे आणि तुमची स्वतःची ओळख तिथे सांगायची आहे. जसं की कुकिंगचं असेल तर तुमच्या रेसिपी रिलेटेड सर्व व्हिडिओ असणार आहेत. सो या पद्धतीने आपल्याला टाकायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही डिस्क्रिप्शन लिहू शकता. डिस्क्रिप्शन तुम्ही वाटलंच तर माझं एकदा चेक करा काय आहे ते. मी तुम्हाला माझं दुसऱ्या चॅनलचे जे डिस्क्रिप्शन आहे सो ते मी दाखवते. म्हणजे आत्ता जे माझं चॅनल होतं हे आहे सरकारी योजना ते आणि त्याच्यामध्ये जे डिस्क्रिप्शन आहे तर ते आपण इथे बघू शकतो. याच्यावरती पेन्सिलवरती क्लिक करायचं आहे आणि इथे नमस्कार सर्वांना, माझे नाव रश्मी सूर्यवंशी आणि याचं जे आहे तर ते GR असतात याच्यामध्ये आणि सरकारच्या ज्या नवीन योजना असतात सो ते असतात आणि त्यानंतर मी माझा खाली ईमेल आय डी दिला आहे. सो हे जे ईमेल आय डी द्यायचं आहे ते नंतरची प्रोसेस आहे. तुम्ही लगेच आता टाकू नका त्याच्यामध्ये आणि तुम्हाला जर इन्स्टा अकाउंट तुमचं ॲड करायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता. पण सध्या तात्पुरतं तुम्ही हेच करा. आता इथे जे आहे जे गोल आयकॉन आहे तिथे मी लोगो टाकलाय आणि याच्या मागे अजून एक पिक्चर दिसतं. सो तिथे आपल्याला बॅनर म्हणतात त्याला. सो ते बॅनर आपण बनवूया हळूहळू. मी पण याचं बनवलं नाहीये. सो मी माझं जे पोलीस फॅमिली आहे त्याचं मी दाखवते. माझं जे आत्ताचं जे रिसेंटली चॅनल आहे सो त्याचं सुद्धा जे डिस्क्रिप्शन आहे ते मी तुम्हाला दाखवते. तुम्ही वाटलंच तर थोडंफार चेंज करून तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता हे अशा पद्धतीने.
की पोलीस कुटुंब आहे आणि जे काही मुलांचे लाईफस्टाईल आहे घरगुती, आपली जी लाईफस्टाईल आहे, रेसिपी आहेत किंवा रील्स वगैरे आहेत, सो ते अशा पद्धतीने मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि इथून पुढचं ज्या स्टेप आहेत, कारण की हे फक्त चॅनल क्रिएट झालंय, आता याच्यामध्ये आपल्याला अजून खूप काही अशा इम्पॉर्टंट सेटिंग करायच्या आहेत, तर ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया. कारण की त्या इम्पॉर्टंट सेटिंग केल्याशिवाय आपण पुढे व्हिडिओ अपलोड करू शकत नाही. सो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. उद्या आपण त्या ज्या 10 सेटिंग आहेत इम्पॉर्टंट, सो त्या सेटिंग आपण करून घेऊया आणि नंतर तुम्ही व्हिडिओ अपलोड करू शकता. आय होप सो तुम्हाला सगळ्या गोष्टी कळल्या असतील आणि काही जर तुम्हाला समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. मी ते पुन्हा एकदा रिपीट घ्यायचा प्रयत्न करते. आणि दुसरं मी अजून एक सांगते की मी म्हणजे फार कोणी अशी खूप याच्यामधलं नॉलेज आहे असं काही नाही आहे. फक्त इतकंच की माझ्या ज्या काही मैत्रिणी किंवा ज्यांना यूट्यूब चालू करायचे किंवा ज्यांना यूट्यूब बाबतीत काहीच माहिती नाही, सो पण त्यांची इच्छा आहे काहीतरी करायची, सो त्यांच्यासाठी आहे. म्हणजे अति शहाणे, अति हुशार असलेल्यांनी इथे येऊन ज्ञान पाजळू नये. त्यांना नाही आवडत तर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तरी चालेल आणि तुम्ही पुढे गेलं तरी चालेल. पण ज्यांना येत नाही, अगदी साध्या सोप्या भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, सो त्यांनी नक्की पूर्ण हे फॉलो करा. आणि मग आता जे पुढचं जे आहे तर त्या सेटिंग आहेत, सो त्या सेटिंग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो. सो आपण उद्याच्या ह्याच्यामध्ये त्यासुद्धा ज्या काही सेटिंग असतात किंवा त्याच्या पुढचं जे काय आहे, थंबनेल कसं बनवायचं, टॅग कोणते लावायचे, हॅशटॅग कोणते लावायचे आहेत, हे सगळं आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. सो चलो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांनी. हॅपी राहा. भेटूया उद्या.